नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक। आजचा व्हिडिओ स्पेशली माझ्या एका मैत्रिणीच्या रिकमेंडेशनवरून बनवला आहे, कारण हा त्रास सगळ्यांनाच कॉमन आहे, फक्त तिलाच म्हणून नव्हे। कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण सिटिंग पोश्चरमध्ये कामं करतो, मोबाईलचा वापर पुष्कळ असतो, तर त्यावेळेला आपल्याला या इथे दुखतं, मानेपासून हा खालचा भाग, हे दोन्हीकडचे जे उंचवटे असतात ते दुखतात। सो ऑन अँड ऑफ आपण बसल्या बसल्या असं दाबत असतो, काहीतरी अशा मानेच्या हालचाली करतो, जेणेकरून आपल्याला त्याच्याने बरं वाटेल, पण हे आदनमधनं दुखतच असतं। मग याच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे असं माझ्या एका मैत्रिणीने विचारलं। तर त्यासाठी काही व्यायाम मी सांगणार आहे, तर ते एक्सरसाइजेस तुम्ही करा। अगदी तुमच्या वर्क प्लेसला सुद्धा तुम्ही ते एक्सरसाइजेस करू शकता आणि बघा त्याच्याने निश्चितच तुम्हाला फरक पडेल। एक्सरसाइजेस सोबत तुमचं वॉटर इनटेक सुद्धा वाढवा, कारण काय होतं, आपलं वॉटर इनटेक कमी असलं की आपल्या मसलमध्ये ट्रिगर पॉइंट्स डेव्हलप होतात आणि हे जे इथले मानेच्या ह्या बाजूचे जे मसल्स आहेत ते ट्रिगर पॉइंट्स डेव्हलप व्हायला खूप जास्त प्रोन आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त ट्रिगर पॉइंट्स डेव्हलप होतात। म्हणून व्यवस्थित वॉटर इनटेक आणि मी काही स्ट्रेचेस सांगणार आहे, त्या स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, ह्या दोन गोष्टी करून बघा, निश्चितच फायदा होईल। सो पहिला एक्सरसाइज आहे, मान अशी वाकवायची आहे, हाताने ग्रिप घ्यायची आहे, हा हात मागे जाऊ देत, हा हात वर जाऊ देत। इथे ग्रिप तुम्हाला फर्मली करायची आहे। जर तुम्ही ही ग्रिप अशी कराल तर मानेला व्यवस्थित स्ट्रेच बसणार नाही, म्हणून हा हात व्यवस्थित इकडे घ्या, फर्मली ग्रिप करा आणि या बाजूला मान पुल करा, होल्ड करा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10, रिलॅक्स। सेम या बाजूला हा हात मागे जाईल, मान डाव्या बाजूला वळेल, डाव्या हाताने ग्रिप करा, फर्म ग्रिप आणि पुल। स्ट्रेच जाणवतोय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10, रिलॅक्स। हा पहिला स्ट्रेच झाला। दुसरा स्ट्रेच, मान 45 डिग्री अँगलला टर्न करायची आहे, खाली बघायचं आहे, हाताने या इथे धरा आणि खाली पुल करा। हा 5 सेकंद होल्ड करायचा आहे। 1 2 3 4 5, मान पुन्हा सरळ, परत इकडे बघा 45 डिग्री, खाली बघा खाली अजून, नाव पुल। 1 2 3 4 5, रिलॅक्स। ओके, हा दुसरा स्ट्रेच। या दोन्ही स्ट्रेचमध्ये मान वळवताना तुम्हाला सावकाश वळवायची आहे, स्ट्रेच देताना सुद्धा सावकाश द्यायचा आहे, पटकन पूर्ण स्ट्रेच द्यायचा नाही आहे, ग्रॅज्युअली तुम्ही स्ट्रेच देत याल। ओके, त्याच्यानंतरचा तिसरा व्यायाम आहे, दोन्ही शोल्डर्स वर करा, मागच्या दिशेला घ्या, पुन्हा जागेवर आणा, पुन्हा वर मागे, बघा करून, वर मागे, 2 सेकंद होल्ड, पुन्हा वर मागे, खाली, वर, मागच्या बाजूला, खाली, रिलॅक्स। हे तुम्हाला 10 वेळा करायचं आहे। आणखीन एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, ती म्हणजे तुम्ही घरी असाल तर त्यावेळेला तुम्हाला हा टेनिस बॉल घ्यायचा आहे, हार्ड टेनिस बॉल असतो तो घ्यायचा आहे आणि त्या टेनिस बॉलनी या इथे थोडंसं मसाज केल्यासारखं करायचं आहे। होल्ड करा तो टेनिस बॉल, पामनी असा धरा आणि जस्ट जेंटली त्याला फिरवा असा गोल गोल। तुम्हाला इथे फील होतंय? हो। सो जस्ट जेंटली या इथे फील करा, बघा किती छान वाटेल, ते हलका मसाज केल्यासारखा जाणवेल। सो ह्या 3-4 गोष्टी करून बघा। त्याच सोबत मी आधी सांगितल्यासारखं वॉटर इनटेक वाढवा आणि मोबाईलचा वापर व्यवस्थित करा, पोश्चर तुमचं व्यवस्थित ठेवा। पोश्चर कसं व्यवस्थित ठेवायचं आहे, पोश्चरल ॲडजस्टमेंट्स काय काय आहेत, याचा एक व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहोत। तोपर्यंत हे सगळं करा। थँक्यू।